नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना आणि बेरोजगारांसाठी एक महत्वाची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आणण्यात आलेली आहे. यामध्ये 11 लाख रुपये एवढं अनुदान आपल्याला दुग्ध व्यवसाय करण्यासाठी, त्याचबरोबर कुक्कुटपालन आणि त्याचबरोबर जे काही अनेक योजना असतील या योजनेच्या अंतर्गत आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे. यामध्ये 50% ते 75% अनुदान शेतकऱ्यांना आणि बेरोजगारांना दिलं जाणार आहे. यामध्ये आता कागदपत्र काय लागणार आहे, ही अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू केली जाणार आहे आणि नेमका लाभ हा कोणत्या व्यक्तीला घेता येणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना यापूर्वी सुद्धा चालू करण्यात आल्या होत्या. या योजनेच्या अंतर्गत आपल्याला कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, शेळी पालन असेल, अशा काही योजनेच्या अंतर्गत ह्या योजना चालू करण्यात आल्या होत्या. आणि त्यानंतर आता परत राज्य सरकारच्या माध्यमातून एक योजना आणण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्याला जनावर घ्यायचे असेल, दुग्ध जनावर घ्यायचे असेल किंवा आपल्याला 5 गाई किंवा 5 म्हशी घ्यायच्या असतील आणि त्या म्हशीच्या खाली आपल्याला दूध व्यवसाय करायचा असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी 11,35,000 रुपयाचं अनुदान हे मंजूर करण्यात आलेले आहे. यासाठी लागणारे कागदपत्र काय, तर आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे, आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे, आपल्याकडे 1 एकर जमीन असली पाहिजे, हे देखील बंधनकारक असेल. आणि जर आपल्याकडे जमीन नसेल तर आपल्याला भाडे तत्वावरती 5 वर्षासाठी करार हा एखाद्या शेतकऱ्यांकडून करून घेणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही प्रशिक्षण असेल, म्हणजे आपण दूध व्यवसाय करण्यासाठी जे काही यापूर्वी एखाद्या संस्थेकडून प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्याचं आपल्याला प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कुक्कुटपालन केलं असेल किंवा कुक्कुटपालनाचं जे काही प्रशिक्षण असेल ते जर केलं असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा कुक्कुटपालनाचा आपल्याला व्यवसाय करता येणार आहे. त्यासाठी जे काही पशु असतील आपल्याला ते दिले जाणार आहे. आणि जर आपल्याला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर आपल्यासाठी 11 लाख रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. या 11 लाखामध्ये आपल्याला प्रति म्हैस किंवा प्रति गाय 1 लाख रुपयाचं अनुदान असणार आहे. 5 लाख रुपये या जनावरांसाठी दिले जाणार आहे आणि उर्वरित जे काही 6 लाख रुपये असतील ते 6 लाख रुपये आपल्याला इतर कामासाठी दिले जाणार आहे. जसं की आपल्याला दुधाच्या कॅटल्या असतील, त्यानंतर ते काही दावण असेल, त्यानंतर गोठा असेल, त्यानंतर कडबा कुट्टी असेल, असे जे काही साहित्य असेल ते साहित्य घेण्यासाठी आपल्याला हे अनुदान दिलं जाणार आहे. आणि ही अर्ज प्रक्रिया लवकर सुरू केली जाणार आहे. या अर्ज प्रक्रियेच्या अंतर्गत ही एकतर ऑनलाईन पद्धतीने केली जाईल किंवा ऑफलाईन पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी ही केली जाऊ शकते. आता जे काही ओपन कॅटेगरी असतील या ओपन कॅटेगरीसाठी 50,000 रुपयाचं अनुदान हे आपल्याला दिलं जाणार आहे. आणि जर आपण एसी कॅटेगरीतून असाल, आपल्याकडे कास्ट प्रमाणपत्र असेल एसीचं, तर अशा शेतकऱ्यांसाठी, अशा नागरिकांसाठी, अशा भूमिहीन शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजेच 75% अनुदानावरती ही राबवली जाणार आहे. या अनुदानाच्या अंतर्गत आपल्याला अर्ज करता येणार आहे. जर आपल्याकडे जमीन असेल तरी आपल्याला अर्ज करता येणार आहे. जर आपल्याकडे जमीन नसेल तर आपल्याला भाडे तत्वावरती जमीन कोणाची तरी घेता येणार आहे. आणि जर आपल्याकडे बचत गट असेल तर अशा बचत गट शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये सहभागी होता येणार आहे. जर एखादी विधवा महिला असेल किंवा अपंग व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा यामध्ये सहभागी होता येणार आहे. अपंग व्यक्तीसाठी जे काही प्रमाणपत्र असेल अपंगाचं ते लागणार आहे. अशा पद्धतीने ही 11,35,000ची अनुदानाची योजना ही चालू करण्यात आलेली आहे. हे कागदपत्र आपण लवकरच तयार करा. आणि योजना चालू झाल्यानंतर या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, सविस्तर माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.